नमस्कार, कसे आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे. आज आपण ना येसूर मसाला बनवतोय. तर त्यासाठी साहित्य असं घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी बाजरी घेतली आहे, एक छोटी वाटी मी चणा डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाण आहे तांदूळ घेतले. 2 चमचे मी मुगाची डाळ घेतलेली, गहू किंवा मूग घेऊ शकता. आणि 2 चमचे धणे घेतलेत, 1 चमचे जिरे घेतले आणि इथं दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 7 ते 8 लवंग घेतल्या, 10-12 काळी मिरी आणि हे 4 पानं घेतलेली आहेत, तेजपत्ता, तमालपत्र. तर आता आपण हे भाजून घ्यायचे. पूर्वी कसं होतं की कांदा, टॅमॅटो आणि आपलं काजू, मगजच्या बिया एवढ्या अवेलेबल नव्हत्या. पण भाजीला घट्टपणा येण्यासाठी ना हा मसाला उपयोगी पडतो. आणि पूर्वी कसे मोठे कुटुंब असायचे, त्यामुळं भाजी घट्ट होण्यासाठी हे वापर करायचेच लोक. तर आता आपण हे भाजून घेऊया. तर मी ते कढई तापायला ठेवली आहे. तर आपण बाजरी भाजून घेऊया पहिली. तर आपण चण्याची डाळ भाजून घेऊया. चण्याच्या डाळीला थोडा वेळ लागतो भाजायला. आणि आता तांदूळ टाकूया. आता बघा, ही मुगाची डाळ भाजून घेते. हे धणे, जिरी, लवंग हे सर्व आता मी एकत्रच टाकते भाजायला. पानं थोडी तोडून घ्यायची. दालचिनीचा तुकडा सुद्धा आहे ना थोडा तोडून घ्यायचा, कारण हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, त्यामुळे थोडे बारीक तुकडे करायचे त्याचे दालचिनीचे. तर आपला मसाला भाजून झालेला आहे. थोडं थंड झालं की बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. हे बघा, असा आपला मसाला तयार झालेला आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. तर हा मसाला आहे ना जो आपण आता बनवला आहे येसूर मसाला, तर तो आपण पातळ भाजीसाठी वापरू शकतो, रस्सा भाजीसाठी.
आणि हा आता कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तर मी असं बरणीत भरून घेते हा मसाला. तुम्हाला ही येसूर मसाल्याची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.